आपण ईश्वराची आराधना करूया. या होया आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवाहून तो थोर राजा आहे. आमेन. प्रार्थना करूयात. स्तुतीस पात्र सन्मान आमच्या जिवंत गौरवी देव बापा, मान महिमा गौरव दे. या पवित्र वारी आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या स्नाजवळ एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, गत संपूर्ण आठवडाभर तू आमचा सांभाळ केलास, प्रतिपाळ केलास. या भयंकर महामारीपासून आम्हा प्रत्येकाचं रक्षण केलंस आणि फिरून एक वार तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी दिलीस. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि यावेळेस जसे आहोत तसे तुला सादर होतो. आम्हा पातक्यांचा स्वीकार कर आणि प्रभू परमेश्वरा, या उपासनेमध्ये आम्हा प्रत्येकाला तू आपल्या उजव्या हाताने सावरून धरावस. नेमून दिलेली सर्व स्तोत्र, जुन्या करारातील शास्त्रपाठ, नव्या करारातील शास्त्रपाठ आणि प्रभू परमेश्वरा शुभवर्तमान हे वाचत असताना पवित्र आत्म्याचं साह्यत्व प्रत्येकाला पाठवावंस अशी कळकळीच्याने आग्रहाची विनंती करतो. प्रभू, आमची प्रार्थना स्वर्गलोकी मान्य करून घे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्हा सर्वांचा सांभाळ प्रतिपाळ कर. येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 400 हे गीत गाऊन परमेश्वराचं गौरव करूया. उपासना संगीत गीत क्रमांक 400. सगळ्या ख्रिस्ता प्राण विसाव्या, तुझा विना मजला चैन पडेना. तुझा विना मजला चैन पडेना. सगळ्या ख्रिस्ता प्राण विसाव्या, जग हे अवघे व्यर्थाची भासे. जग हे अवघे व्यर्थाची भासे. तुझा विना माझी दुसह दैना. तुझा विना माझी दुसह दैना. सगळ्या ख्रिस्ता प्राण विसाव्या, नरुचे मजला अन्न
पिता तू मग मेलो जगलो सममी संकट हरणा जगलो सममी संकट हरणा सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या न लगे दुसरे मजला काही न लगे दुसरे मजला काही ठेव निरंतर मधु संघटना ठेव निरंतर मधु संघटना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तनु मी तव तू प्राणच माझा तनु मी तव तू प्राणच माझा या परी राहू प्रिय संस्मरणा या परी राहू प्रिय संस्मरणा सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या. आपण सर्वजण मिळून या वेळेमध्ये प्रेषितांचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच दैव पिता आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरले जो दोलकात उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवतो पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन यावर विश्वास ठेवतो. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करूया आणि आपल्यासाठी याचं पुढारपण दीक्षा क्षेत्रे करतील. स्तोत्र क्रमांक 56. स्तोत्र 56 आपण यावेळेस वाचूया. हे देवा माझ्यावर दया कर कारण मनुष्य मला तुडवीत आहे. दिवसभर माझ्याशी लढून त्याने माझा छळ मांडला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवीत आहेत. माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेन. देवाच्या सहाय्याने मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेवला आहे. मी भिणार नाही. मानव माझे काय करणार? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. त्याचे सर्व विचार माझ्या विरुद्ध माझ्या वाईटासाठी असतात. ते एकत्र जमतात. ते टिपून बसतात. ते माझ्या पावलांवर पाळत ठेवितात. ते माझा जीव घ्यावयास पाहतात. इतकी त्यांची दुर्दशा असून ते सुटतील काय? हे देवा राष्ट्रांना क्रोधाने खाली पाड. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत. माझ्या आसवे तू आपल्या बुदलीत भरून ठेवले आहेत. तुझ्या वहीत ते निमूट झाली नाहीत काय? मी तुझा धावा करीन. त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो.
देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. परमेश्वराच्या साह्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? हे देवा, तुझ्या नवसाचे ऋण माझ्यावर आहे. मी तुझा आभाररूपी अर्पण वाहीन, कारण तू माझा जीव मरणापासून रक्षला आहे. जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे, म्हणून पतनापासून तू माझे पाय रक्षले नाहीत काय? येथे स्तोत्र वाचन समाप्त होते. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते सध्या आहे व सर्वदा युगानुयुग होईल. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून हबक्कूक संदेशाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय यातील 1 ते 13 ही वचने ऐकूयात आणि आपल्यासाठी याचं पुढारपण कुमारी रश्मी माडिपाक या करतील. यावेळेस आपण हबक्कूक त्याचा 3रा अध्याय 1 ते 12 हे वाचूया. हबक्कूक 3 1 ते 12. हबक्कूची प्रार्थना. हबक्कूक संदेष्टाची प्रार्थना म्हणजे शोभ स्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पूर्ण जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. त्रोदातही दयास्मर. देव तेनमानाहून येत आहे. पवित्र प्रभू पारनाच्या पर्वताहून येत आहे. त्याचा प्रकाश आकाश व्यापितो. त्याच्या स्तंभाने पृथ्वी भरली आहे. त्याचे तेज प्रकाशासारखे आहे. त्याच्या हातातून किरण निघत आहे. त्याच्या पराक्रमाने तेथे गुप्त आहे. मरी त्याच्या पुढे चालते. जवळ इंगळ त्याच्या पायाजवळ निघतात. तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते. तो नजर टाकून राष्ट्रास उधळून लावितो. सर्व काळाचे पर्वत निर्धन होतात. युगानयुगीचे डोंगर ढासळतात. त्याचा हा पूर्व काळापासून प्रघात आहे. खुशालचे डेरे विपत्तीने घेरलेली मी पाहिले. मिद्यान देशाचे कनाती थरथरत आहे. परमेश्वर नद्यावर रागावला आहे काय? नद्यावर तुझा राग पेटला आहे काय? तुझा क्रोध समुद्रावर खळवळला आहे काय? म्हणूनच तू आपल्या घोड्यावर स्वर झालास काय? तुझे धनुष्य गवसणी बाहेर निघाले आहे. तू आपल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे शिक्षा केली आहे. तू पृथ्वी विदारून नद्या वाहतोस. पर्वत तुला पाहून वितळतात. जलप्रवाह सातत्याने चालला आहे. डोह आपला शब्द उच्चारितो. आपले हात वर करीतो. तुझे भान सुटत असता त्याच्या प्रकाशाने तुझ्या झळकणाऱ्या भाल्याचे चकाकीने सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्चल झाले आहेत. तू संतापून पृथ्वीवर चालतोस. तू आपल्या क्रोधाने राष्ट्रास तुडवून टाकितोस. तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्तांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करीतोस. त्याचे शरीराचे आपटून तुकडे करीतोस. आमेन. आमेन. वाचलेली सर्व वचनं देवबापामासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. आजच्या दिवसासाठी जो शास्त्रपाठ नव्या करारातून नेमलेला आहे, प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय 17 ते 25 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण बंधू मत्तय माडिपाक हे करते. प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय 17 ते 25 हे वचन वाचणार आहोत.
मग देवाने अब्रामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिस्र देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. एशपाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिस्र देशाच्या जागेवर बसेपर्यंत असे चालले. तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याची बाळके जगू नाहीत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्यांना भाग पाडले. असे त्यांनी आपल्या पूर्वजांना चळले. त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. त्याचे पालनपोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फरोच्या कन्याने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिस्री लोकांचा सर्व विद्याचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग तो जवळजवळ 40 वर्षाचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलाचे संतान यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यातील पुन्हा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिस्राला मारून त्याचा सूड उगविला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करीत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. इथे शास्त्रपाठ वचन संपलेलं आहे. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत लुकाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत लुकाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, यातील 67 ते 80 ही वचने. जखऱ्याचे स्तोत्र. त्याचा बाप जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा: इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे. आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाद्वारे सांगितले होते, म्हणजे आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, अशासाठी की आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करा, म्हणजे जी शपथ आपला पूर्वज अब्राहम ह्याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. आणि हे बाळका, तुला परस्पराचा संदेश म्हणती, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील, ह्यासाठी की त्याच्या लोकास त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. आपल्या देवाच्या परमदयेने हे झाले आहे. तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल, ह्यासाठी की त्याने अंधारात व मृत्यू छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. तो बाळक वाढत गेला
व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देवबाप आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपल्यासाठी बंधू विश्वास राजगुरू हे मध्यस्थी करतील. आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. हे आमच्या सर्वसमर्थ सर्वशक्तिमान परमपवित्र प्रेमळ आमच्या स्वर्गीय जीवन देवबापा, अब्रामाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या देवा, आकाश पृथ्वी आम्हा सर्वांच्या उत्पन्नकर्त्या आमच्या दयान देवबा, जेव्हा परमपवित्र नामाला मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारण आमचा प्रभू तुझा एकुलता एक पुत्र याद्वारे आता आणि सदा सवळकाळ असो. वेळ देवपा, या सगळ्या समितीच्या चरणापेक्षा मिळून आमचा स्वीकारतो कर. आम्हा पाप्यावर दयागरी पाप आणि अपराधांची दैनिक प्रेम क्षमा कर. दयान देवपा, रात्रभर सांभाळत आणि निद्रा लावली सुजाबाई दूर पाडून रक्षण केलं असं सुधीन आमच्या आयुष्यात जोडलाच आभार होतो. 100 दिवस आमच्या आयुष्यात जोडलाच म्हणून तुझा आभार होतो. दयान देवपा, मला मध्यशी प्रार्थना आणि संदेश म्हणून तुझा आभार होतो. दयान देवपा, तुझं आमच्याकडं प्रत्येकाकडे दयान देवपा, तू जाळीव कृपाळून मंदगोत कानावळ दयचा सागर सत्यासागर आमचा जिवंत परमेश्वर तुझा आहे. आमचा दुर्ग आश्रय, आमचा प्रकाश, आमचं ताण तुझा आहे. आम्ही केवळ तुझ्यावर वीस ठेवून स्वतः आहोत. दैनिक प्रेम निवड आमच्यातील मीपणा, घमंड, अहंकार, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसार वाईट विचार, वाईट शंका, विचार, कपटी स्वभाव, मत्सर, व्यवहार, राग सर्व अशुद्ध मनातून घरातून अंतरातून काढून टाक. आपल्या प्रति अंगी नम्रता, लिनता, सहनशीलता दे. सामर्थ्याचा संयमाचा प्रति आत्मामध्ये पश्चातापी भग्न अनुभवतांतरणामध्ये सात्विक सरळ शुद्ध आम्हाला शिक पाहतो. ज्याच्या आहे जर आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने आम्ही तुझ्या प्रीती करावी. तुझ्या आज्ञामुळे तुला शरीराचं नीतिमत्व, तो राज्यमुळे झटव. आमचा आत्मनिग्रह आमचा वधस्तंभ उचलून घेऊन दररोज आम्ही तुला अनुसराव. आमचा विश्वास मानी बुद्धीने होता तुझ्या सामर्थ्यावर वाढलेला असू दे. आम्ही जैविक रक्षणाचा स्प्रयोगीस मिळण्याचा प्रयत्न करावा. दैहिक चिंता करता आत्मिक चिंतन करावं असं दैनिक वेळ न्यायश्री प्रभू आणि आमच्या दिनोदय पवित्र आत्म्याने अगदी आमचं शक्ती सामर्थ्याने आश्रवणकडे आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या पवित्र हातात राहू दे. तो पर्यंत पवित्र निरोष निष्ठा असं दैनिक बघणं आमचं बघणं, बोलणं, कृती, आचार, विचार तुझ्या दृष्टीला दे. पेळडेप्पा, आमची प्रार्थना तू असंच आभार मानतो. पेळडेप्पा, तुझा आभार मानतो. उपकार होतो. देवाने जगाला एवढी पिढी की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो नाश होऊन तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त आहे. सर्वस्व दायन देवपा, तुझा आभार मानतो. उपकार उंचावीचं स्तवितं तो एकुलता एक पुत्र आमचा जाणार प्रभू सांगितलं यासाठी की जो त्या विश्वास करतो नाश होऊन सार्वकालिक जीवन प्राप्त आहे. वृक्षात तुझा आभार मानतो. उपकार तुला उंचावीचं स्तवितं दायन देवपा, या जगात स्वर्गीय सोडून देवासुनिवर मानवताला आमच्या सर्वांचे क्लेश वादी पाप स्वदेही कृष्ण नेल्याच्या परिग्रहाने आम्हाला पासून शुद्ध केलंच, मुक्त केलंच, घंडू गेलेस. आभार मानतो. तुला बसल्या भटकेने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. तुला झालेल्या शिक्षणाची शांती आम्हाला तुला झालेल्या शिक्षणाची शांती आम्हाला आभार मानतो. प्रदेपा, तो आमच्यासाठी मरण पावाला फोडला गेला, अधोला उतरला, त्याच्याविषयी मिळातून देवाने उठवला, स्वर्गात चढला, देवाच्या उजेडं बसल्या आमच्याकडे रद्दबुद्धीकडे मध्यस्थीकडे जागा आहेत. आभार मानतो. प्रवृक्षा दयंताबद्दल विशील आमच्या आठवणच्या स्वर्गीय राजाचे नावाचे बाहेर केलं, तारा केलं, सार्वकालिक जीवन आम्हाला दिलं. तुझ्या संधीला आभार मानतो. आम्ही तो पण जागृत राहावं. प्रज्ञा तरवर सानिध्यात सुधीर असं दयान परिणाम दान देव आम्हाला सुडोंग टाकून पहिले आता आम्हाला की दान देव ईश्वर शेवटावून आम्ही तुझ्याशी निश्चय राहावं, विश्वासराव, प्रामाणिक राहावं. ती स्वतः सांगावी, साक्ष सांगावे. आमच्या मुखाला, जिभेला, कंठाला, बुद्धीला पवित्र स्पर्श कर आणि तुझं कर आमच्या हृदय दान देव पाचपर्यंत आमचा प्रत्येक सांभाळ करतो, आमचं रक्षण करतो, आम्हाला निरोगी ठेवतोस. तुझ्या आश्रमात सुख, शांती, समाधान, प्रीती, आरोग्यता आम्हाला साभार आणतो. उपकार करतो. दान देव तिथून आमचा सांभाळ कर, रक्षण कर, निरोगी ठेव. तुझ्या आश्रमात सुख, शांती, समाधान, प्रीती, आरोग्यता मध्ये आम्हाला अन्न, वस्त्र, निवड, स्वाभाने मीठ, मिरची, भाकरी द्यायला मिठापिठावर भरपूर आशीर्वाद तुला बरगच आभार मानतो. आजपर्यंत कसल्या मंदिराला पडलेलं आभार मानतो. कसल्या मंदिराला ठेवू दानदेवपा, तुझं आभार मानतो. उपकार दानदेवपा, सेंट लूक चर्चच्या बैठक खंडोरी मंडळी दानदेवपा, या मंडळीचा आध्यात्मिक पाठ करतोस म्हणून आभार मानतो. दानदेवपा, गेला रविवारचा दानदेवपा वरदानपर्यंत तो आशीर्वाद पाठ पडलास आभार मानतो. उपकार स्वीकारतो. दानदेवपा, जे स्पर्धक या स्पर्धेसाठी उतरलेले त्यांच्या मुखाला, जिभेला, कंठाला, बुद्धीला पवित्र स्पर्श करतो आभार मानतो. परिष्काराला सहाय्य केली विशेषतः दानदेवपा, सुजागड पडत साहेबांना आणि पात्रे पडत साहेबांना त्याचपर्यंत संपर्क कमिटी वाटला तो सायंवरिष्ठ आभार मानतो. जी स्पर्धा आशीर्वाद पार पडली आभार मानतो. दानदेवपा, रविवारची उपासना आशीर्वाद केली विशेष सायंवरिष्ठ आभार मानतो. उपकार स्वीकारतो. दानदेवपा, या मंडळीची आध्यात्मिक पाठ कर. दानदेवपा, 32 वर्ष या मंडळीचे तू दानदेवपा सांभाळ केला, रक्षण केलं आभार मानतो. दानदेवपा, इथून पुढे तो या मंडळी सांभाळ कर, रक्षण कर. दानदेवपा, यांची आध्यात्मिक पाठ कर. मंडळीमध्ये एकी निर्माण कर. दानदेवपा, जे आजारी आहेत त्या प्रत्येकाला पवित्र हातात स्पर्श कर, आपल्याला आरोग्य दे. ज्यांच्या घरी समस्या आहे त्या दैनिकपर्यंत दूर कर. दानदेवपा, आपल्याला दानदेवपा प्रत्येकाच्या विश्वास गंभीर कर. दानदेवपा, ह्या मंडळीमध्ये दानदेवपा
तुझं गौरव द्या शिकडे प्रार्थना त्याच्यामध्ये दैनंदिन देवा श्री गायकवाड बाळासाहेबांना विशेष आशीर्वाद भरलंच आभार त्यांना आरोग्यालाच आभार आणतो त्यांच्या कुटुंबाचं आशीर्वाद भर दैनदेवा म्हणजे मंडळी दुरावासन शक्ती सावरत त्यांना आशीर्वाद त्याचप्रमाणे अनिल पाताळे बाळासाहेबांना तो आशीर्वाद भरतो आभार आणतो त्यांच्याकडे तोडगाव आभार आणतो त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद भर दैनदेवा जीवशा आम्ही वाचली दैनदेवा आशीर्वाद आहेतच आम्ही आशीर्वाद कर ऐकणारे गान सर्वमान त्यावर वाढलं आचरण तो आम्हाला देण्याची प्रार्थना तो ऐकतोच आभार आणतो दैनदेवा बाळासाहेब संदेश सांगण्याच्या मुखाला जीवाला कंठाला बुद्धीला पहिला स्पर्श कर पवित्र आत्मदान तो त्यांना दे दैनदेवा तो त्यांच्या आईस म्हणतो आभार आणतो दैनदेवा ज्यांना दिन दबडे बरकी विधवा आचार्याच्या प्रत्येक आशीर्वाद म्हणून अन्न वस्त्र निर्माण प्रत्येकामध्ये प्रत्येक कृषी वाड्याला लेकरांना यशकांना सुरुवातीला विशेष सर्वांना आशीर्वाद त्यांचं शेवट त्यांना विशेष सांभाळ रक्षण कर त्या दिवसाला प्राप्त करावं दे तीच वेळा आमच्या त्यांच्या आयुष्यात आम्हाला खंबीर कर जे रक्तसाक्षी जनावर झाले त्यांचं घरचं सांत्वन कर त्यांना तुझ्या आयुष्यात गंभीर कर तीच वेळा आमच्या तुझ्या आयुष्यात गंभीर सर दान देपा जिथं उपासना प्रार्थना सगळे चालू असतील ते आशीर्वाद कर दान देपा संजय चालू असते आशीर्वाद कर जे ऑनलाईन उपासना चालू आहे ते आशीर्वाद कर बोलण्याच्या मुखाला गाणाऱ्या कंठावर हात स्पर्श कर दान देपा सोशल वर्क सोहळ्याचे जे सेवा कार्य जगात चालू आहे आशीर्वाद कर प्रत्येक ख्रिस्ती संस्था मिशन ख्रिस्ती मंडळ चर्चेस त्याचप्रमाणे दान ख्रिस्ती समाजात कुटुंबाचा भरपूर आशीर्वाद प्रत्येकाने ऐक्याने येऊन सेवा करण्यासाठी देणे कुठं ज्ञानाची प्रार्थना ऐकतोच आभार मानतो दान देपा ज्या ख्रिस्ती लोकांना चिडवता येण्याचा विशेष सांभाळ रक्षण कर जीवाचा प्राप्त करावा दे जे सुवार्थी घरोघरी जाऊन स्वतःपासूनचं कार्य करतात त्यांच्या मुखाला जिभेला कंठाला बुद्धीला पहिला स्पर्श कर सोशल जे सेवा करायला चालते ते आशीर्वाद कर दानदेपाशी प्रार्थना चर्चामध्ये करत आहे प्रदेपा आमच्या देशाबद्दल प्रार्थना करत आहे दानदेपा आमचे देश राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ राज्य मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ त्याचप्रमाणे प्रत्येक राज्य गव्हर्नर प्रशिक्षक राज्य स्टाफ त्याच्या दानदेपा पोलीस खाली मंत्री जीवनचे अधिकारी प्रत्येकाला आशीर्वाद बन विरोधी पाटील प्रत्येकाला आशीर्वाद बन आंध्र प्रदेश सुबुद्धीमध्ये त्यांनी राज्यकारभार कसा करावा महाराष्ट्र आंध्र कर दानदेपा सेंडलूक शेडवर क्रिकेट आहार प्रार्थना करून दानदेवा म्हणजे आध्यात्मिक पाठ कर दानदेपा आमचे बाळासाहेब श्रीगायकवाड बाळासाहेब अनिल पात्रे बाळासाहेब कमिटी मेंबर प्रोफेसर लेकर संडोसर लेकर टीचर्स त्याचप्रमाणे दानदेपा सर्व सभासद त्यांना प्रत्येकाला आशीर्वाद प्रत्येक एकत्रित कायमशी राहू दे दानदेपा त्याची काही समस्या दूर कर दानदेपा आणि तुझं गौरव आमच्या पत्रिकेची आध्यात्मिक वाढ कर दानदेपा तुझं गौरव आमच्याकडे आमची प्रार्थना ऐकतोच आभार मानतो उपस्थित करू दानदेपा प्रकृतीची आराची प्रार्थना करतो जगामध्ये दानदेपा करोनामध्ये थैमाना मांडलेला दानदेपा सगळे लहान मोठे जेवढं प्रार्थना करत आहे आणि दानदेपा प्रकृतीची आरा प्रार्थना की मध्ये तू नाही शिकडे भारतातून शंभर जगातून शिकडची आग्रह प्रार्थना तुझ्या रमेशकार दानदेपा जे करोनाग्रस्त स्वरूप आहेत इतर आजार त्यांना प्रत्येकाला पवित्र आधार स्पर्श कर तुला आरोग्य पंचायत अंतर्गत बनवून टाक दानदेपा त्याची सेवा करत असताना दानदेपा डॉक्टर आहेत परिचारक आहेत वॉर्ड बाय त्याचप्रमाणे दानदेपा आहेत आणि मेडिकल पॅरामेडिकलचा जो स्टाफ आहे त्याचप्रमाणे दानदेपा जे समाजकार्य करणारे लोक आहेत त्याचप्रमाणे दानदेपा इतर जे आहेत डायरेक्ट लोक जे मदत करतात प्रत्येकाला सांभाळ रक्षण करतात करोना संरक्षण करतात दानदेपा आणि कोरोनाची मनुष्य नाहीशी करशी व्यक्तीची आरोग्य प्रार्थना त्याच्यामध्ये दानदेपा जगातला प्रत्येक गुडघा जनावर टाकला प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुखाने येशू प्रभू असे मुखाने कबूल करावं देवाने प्रभू इस्लामधून उठवले आपल्या अंतकरणामध्ये विश्वासावर प्रत्येकाने आपली पापाची कबूल करून पश्चाताप करून आत्मस्वरूप शरीरात वैयक्तिक ताणावर चिकस्त देणे करायची प्रार्थना चर्चा दानदेपा ईश्वरचं तू विशेष कल्याण कर ईश्वरचं कल्याण तू कर शांती तुझं आरोग्यदान दे तुझंच ख्रिस्त आहे मसीहा जगाचं पाहरण करणार देवाचा कोपरा तूच आहे सध्याला पडतो त्यांनी वैयक्तिक ताणावर चिकळ प्रसाद देणे कपडे आमची प्रार्थना ऐकतोच आभार तो उपस्थित होतो त्या भारत देशाचं अंतर्गत बाहेर सुरू संरक्षण दायद्यावर पाऊस दिल्यावर तुझं आभार होतो ज्या ठिकाणी पाऊस नाही त्यावेळी पाऊस पडते पावसाने सुयोग्य सुळे प्रमाणात प्रदेशित केली प्रार्थना चर्चामध्ये आमची प्रार्थना ऐकतोच आभार मानतो दायंदेपा ही सर्व उपासना तू आशीर्वाद कर त्या उपासने चालक आणि मालक होतोच आणि आमचं संपूर्ण चित्त तुझ्या वशात लावत दे अशी कळकळीची आराची प्रार्थना आमच्या त्याच्या करते ही सर्व कळकळीची नम्रतेची प्रार्थना आमचा त्यांना प्रभू त्याच्याद्वारे करत आहे म्हणून ताई आमेन आमेन. या वेळेमध्ये आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण देवाकडे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊयात. प्यारे मसीहा आशीष देना आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें आत्मा से तू भर दे हमें प्यारे मसीहा
दे बापा. मान महिमा आणि गौरव दे तुझ्या दयेच्या सणाजवळ येतो. फिरून एक वार या महिन्यातील या प्रभुवारी तुझ्या सानिध्यात घेत आहेस आणि यहोवा विशेष रीतीनं तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करण्याची संधी देत आहेस. आभार मानतो. यावेळेस प्रार्थना करतो, हे देवा तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या तू बोल, आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूयात. गत आठवड्यामध्ये आपल्या मंदिराचा 32वा वर्धापन दिन आपण साजरा करू शकलो आणि धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब राईट रेव्हरंड पॉल दुपारे यांनी अतिशय उद्बोधक असा संदेश गत प्रभुवारी आपणा सर्वांना या मंडळीच्या वर्धापन दिनानिमित्त दिला. त्याबद्दल प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आणि आज वर्धापन दिनानंतरच्या प्रभुवारी आपण देवाच्या समक्षतेत आहोत. आणि देवाच्या प्रिय मंडळी, प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे, कधी आम्हाला आमचं दैनंदिन जीवन पूर्ववत जगता येईल, पूर्ण स्वातंत्र्याचं जीवन, आरोग्याचं जीवन, आनंद आणि समाधानाचं जीवन, आणि सर्व जगाचे डोळे त्याकडे लागलेले आहेत. आणि परमेश्वर देवा कधी हे सर्व नाहीसं करेल याच्या आतुरतेनं ते वाट पाहत आहेत. परमेश्वर चरणी उपवास प्रार्थनेद्वारे विनंती करत आहेत आणि परमेश्वराला म्हणत आहेत, हे परमेश्वरा आमची सुटका कर, आमचा बचाव कर आणि आमच्या देशातून, आमच्या राज्यातून, आमच्या जिल्ह्यातून, शहरातून, परिसरातून, इतकंच नाही तर जगातून हा व्हायरस नाहीसा होत आहे. देवाच्या प्रिय मंडळी, परमेश्वराच्या हातामध्ये आजही नियंत्रण आहे आणि लवकरच परमेश्वर देवा आपल्याला पूर्वाश्रमीचे, आनंदाचे, आरोग्याचे, आशीर्वादाचे, पूर्ण स्वातंत्र्याचे दिवस देव केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण जग आज प्रार्थना करत आहे, परमेश्वरा या व्हायरस पासून आमची सुटका होऊ दे, आमची मुक्तता होऊ दे. आणि गेले अनेक आठवडे आपण सातत्याने विचार करत आहोत की प्राप्त परिस्थिती परमेश्वराकडून मनुष्याला संदेश देत आहे. योबाच्या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे विपत्तीच्या द्वारा परमेश्वर मानवाची कान उघडणी करत असतो. आणि गेले 5 महिने ही कान उघडणी परमेश्वराकडनं होत आहे. लाखो लोक या व्हायरसमुळे संपूर्ण जगात मृत्युमुखी पडलेली आहेत. कित्येक कुटुंबामधून करते लोक गेलेले आहेत. 1-1, 2-2, 3-3 लोक एकाच कुटुंबातून या भयंकर आजारामुळे गेलेले आहेत. आपल्या पुण्यामध्येच मी मागील काही दिवसापूर्वी पेपरला वाचलं, 3 सख्खे भावंड 2-2, 4-4 दिवसाच्या अंतरानं या व्हायरसमुळे दगावलेले आहेत. कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, विस्कळीत झालेली आहेत. अनेकांच्या कुटुंबामधून वडिलांचं छत्र गेलेलं आहे, मातेचं छत्र गेलेलं आहे, पतीचं छत्र गेलंय, पत्नीचं छत्र गेलंय, लेकरं गेली. इतकी भयंकर परिस्थिती संपूर्ण जगात निर्माण झाली.
लोक आज विचार करत आहे, कधी यातून सुटका होईल, कधी यातून मुक्तता होईल. आणि आज मला आपल्याला हेच सांगायचं आहे, आपला देव सुटकेसाठी आणि मुक्ततेसाठी निघालेला आहे. जे शास्त्रपाठ आपण आज ऐकलेले आहे, स्तोत्र 56, त्याचप्रमाणे हबक्कुक याचा 3रा अध्याय 1 ते 13 वचन, प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 17 ते 25 वचन, आणि लोककृत शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 67 ते 80 ही वचने. आणि या चारही शास्त्रपाठामध्ये आपल्याला परमेश्वराकडनं होणाऱ्या सुटकेचा किंवा मुक्ततेचा आश्वासन पाहायला मिळत आहे. हबक्कुक संदेष्टा 3रा अध्यायामध्ये तो प्रार्थना करत आहे, आणि ही प्रार्थना करत असताना तो हे जाहीर करतो 13व्या वचनामध्ये, तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. प्रेज द लॉर्ड. हबक्कुक म्हणतो, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी किंवा मुक्ततेसाठी निघालेला आहेस. जग प्रार्थना करत आहे, आपण प्रार्थना करत आहोत, देवा तू सुटका कर, देवा सुटका कर. परंतु हबक्कुक प्रार्थना करताना म्हणतो, परमेश्वरा तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघालेला आहेस. हबक्कुक या पुस्तकाचा थोडक्यात जर आपण अभ्यास केला तर यामध्ये फक्त 3 अध्याय आहेत, आणि या 3ही अध्यायामध्ये आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात. हबक्कुक संदेशाच्या या 3 अध्यायामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला हबक्कुक संदेष्टा देवाकडे तक्रार करत आहे, देवाच्या लोकांची. का तक्रार करत आहेत? तर देवाचे लोक अन्यायाने वागत आहेत, देवाचे लोक जुलूम करत आहेत, भयंकर स्वरूपाच्या अनीतीनं वागत आहेत, आणि परमेश्वर त्यांना शासन करत नाही. परमेश्वरा तू त्यांना शिक्षा का करत नाही, ही तक्रार हबक्कुक संदेष्टा परमेश्वराकडे देवाच्या लोकांविषयी करत आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परमेश्वर हबक्कुक संदेष्टाच्या तक्रारीला उत्तर देत आहे. परमेश्वर त्याला उत्तर देत आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, आणि ते देवानं दिलेलं उत्तर ऐकून हबक्कुक आता भानावर आलेला आहे, ताळ्यावर आलेला आहे, आणि तो आता आभार प्रदर्शनाची प्रार्थना 3ऱ्या अध्यायामध्ये तो आभार प्रदर्शनाची प्रार्थना करत आहे. या हबक्कुक संदेशाच्या पुस्तकामध्ये 3 संदेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या अध्यायाचा संदेश आहे, लक्ष ठेवा आणि पहा. लक्ष ठेवा आणि पहा. 2ऱ्या अध्यायाचा संदेश आहे, उभे रहा आणि पहा. उभे रहा आणि पहा. आणि 3ऱ्या अध्यायाचा संदेश आहे, गुडघे टेका आणि पहा. गुडघे टेका आणि पहा. परमेश्वरानं हबक्कुक संदेशाच्या द्वारे या 3 महत्वाच्या गोष्टी तत्कालीन लोकांना सांगितल्या. परमेश्वर हा जसा मंदक्रोध आहे, सहनशील आहे, प्रीती करणारा आहे, तसा तो शासन करणाराही आहे. हे आपल्याला अनुवादाच्या पुस्तकामध्ये मोशेला दर्शन देत असताना परमेश्वरानं स्वतः उच्चारलेल्या वाक्यांद्वारे समजतं. होय, देवाचे लोक चुका करत आहेत,
अन्यायाने वागत आहेत, अनीतीने वागत आहेत. परमेश्वराने त्यांना शासन केलेलं नाही अशातला भाग नाही. परमेश्वर शासन करत आहे, परंतु त्या लोकांवर प्रीती सुद्धा तो त्याच वेळेस व्यक्त करत आहे. प्रीती आवरून धरत नाही. अन्याय अपराधांबद्दल शासन आहे, अनितीबद्दल शासन आहे, अबद्धतेबद्दल शासन आहे, परंतु त्यासोबतच देवाची प्रीती म्हणजे मनुष्याला संधी देणं, मनुष्याला संधी देणं. आणि देव सातत्यानं ते आजपर्यंत करत आहे. आणि हे जेव्हा हबक्कूक संदेश त्याला पटलेला आहे, आता हबक्कूक आभार प्रदर्शनाची प्रार्थना करतो आणि तो म्हणत आहे, परमेश्वर आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहे, आपल्या अभिषिक्तांच्या सुटकेसाठी निघालेला आहे, त्यांच्या मुक्ततेसाठी तो निघालेला आहे. परमेश्वर हे करणारच. वचन सांगतं, विपत्ती आणल्याबद्दल त्याला खेद होतो, त्याला दुःख होतं. परमेश्वराला कधीच हे आवडलेलं नाही की त्याच्या लोकांवर परमेश्वराकडनं मरी यावी, परमेश्वराकडनं विपत्ती यावी, परमेश्वराकडनं संकट यावं, परमेश्वराकडनं त्यांना पीडा यावी. नाही, परमेश्वराला हे कदापि आवडत नाही. देवाचा आपला देव सुटका करणारा देव आहे, बंधमुक्त करणारा देव आहे, मुक्तता करणारा देव आहे. आणि आजही तो देव सुटकेसाठी निघालेला आहे. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 28वा अध्याय, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 28वा अध्याय आणि 28व्या अध्यायामध्ये आपल्याला याकोबाला परमेश्वरानं स्वप्नात दिलेल्या अभिवचनात काय म्हटलंय ते पाहायला मिळतं. आणि काय म्हणतो परमेश्वर पहा. उत्पत्ती याचा 8वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजकणा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना तुझा विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वार पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पुढचं फार महत्वाचं आहे. मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करील. नाही, जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझं संरक्षण करीन. तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करेपर्यंत तुला मी अंतर देणार नाही. हालेलुया. सेनाधीश परमेश्वर म्हणतो की जिकडे जिकडे तू जाशील मी तुझं संरक्षण करेन. म्हणजे काय? याचा अर्थ असा, तू एकटा जाणार नाहीस. तुझा गणगोतच फक्त तुझ्याबरोबर असणार नाही, तुझे लोकच फक्त तुझ्याबरोबर असणार नाही. याकोबा, मी तुझ्याबरोबर असेल. मी तुझं संरक्षण करेन. देव असं म्हणाला नाही याकोबाला, मी माझे दूत पाठवल आणि तुझं संरक्षण करेल, तुला सुरक्षित ठेवेल, अथवा ती परिस्थिती स्वर्गातून मी निवडून टाकेल. नाही नाही, परमेश्वर म्हणतो मी तुझं संरक्षण करेल. इतकंच नाही तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो की तुला सांगितले ते करेपर्यंत मी तुझ्या बरोबर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय मंडळी, भयग्रस्त होऊ नका आणि राहू नका. कारण जेव्हा मनुष्य भयग्रस्त केव्हा होतो? जेव्हा त्याच्या विश्वासावर आघात होतो. आता आम्हाला सोडवणारं कोणी नाही, आता आम्हाला यातनं वाचवणारं कोणी नाही. अल्पविश्वासाचा हा परिणाम आहे, अविश्वासाचा हा परिणाम आहे. आणि जेव्हा सैतान हे पाहतो की याचा विश्वास कमकुवत आहे, अल्पस आहे, तो आपल्याला भयग्रस्त करतो. आणि भयग्रस्त झाल्यानंतर आपण देवाच्या सामर्थ्यावर संशय घेतो. होय,
आपण देवाच्या अभिवचनाच्या बाबतीत साशंक होऊन जातो. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आपणही हबक्कुक सारखा विश्वास घोषित करू. आमचा परमेश्वर आमच्या सुटकेसाठी निघाला आहे आणि तो आमच्या बरोबर आहे, तो आपल्या बरोबर आहे. स्वर्गात राहून नियंत्रण करणारा तुमचा आणि माझा देव नाही. इस्रायलात आणि यरूशलेमेमध्ये राहून आपलं नियंत्रण करणारा आपला देव नाही. आपला देव जसा आपल्या पूर्वजांबरोबर होता तसा तो आज आपल्या बरोबर आहे. तो स्वर्गात नाही, तो आपल्या बरोबर आपल्या मध्ये आहे. आणि म्हणून येथपर्यंत या भयंकर व्हायरसचा संसर्ग आपल्या अगदी घरात शेजारी आला, पण तो आपल्यापर्यंत आला नाही. कारण आपला देव सुटकेसाठी निघालेला आहे. आपला देव मुक्ततेसाठी निघालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यशया संदेशाचा ग्रंथ याचा 28वा अध्याय, यशया संदेशाचा ग्रंथ याचा 28वा अध्याय, आणि याच्यामध्ये यशा काय म्हणतो पहा. यशा 28 आणि याच्या 18व्या वचनामध्ये यशाद्वारे देवाचं वचन आपल्याला काय सांगतं पहा. आणि या ठिकाणी यशाद्वारे देवाचं वचन म्हणतं, मृत्यू बरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल. प्रेज द लॉर्ड. मृत्यू बरोबर केलेला तुमचा करार हा रद्द होईल. अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही. संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायामल्ली होणार नाही. यशाद्वारा देवाचं अभिवचन आहे. तुला वचन दिलेलं पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. आणि नुसता तुझ्या बरोबर राहून तुला सुरक्षित ठेवत नाही, तर मृत्यू बरोबर झालेला करारही मी रद्द केलेला आहे तुमचा. मृत्यू बरोबरचा करार रद्द झालेला आहे. अधोलोकाला दिलेले संकेत रद्द झालेले आहे. तुमची पायामल्ली मी होऊ देणार नाही. सैतान हे तुमच्या बाबतीत करणार नाही. आणि ख्रिस्तानं हेच अभिवचन योहान 19:30 वधस्तंभावर मृत्यू बरोबरचा करार रद्द करत असताना येशूनं जाहीर केलेला आहे, पूर्ण झाले. येशूनं घोषित केलेला आहे, पूर्ण झालेला आहे. मृत्यू बरोबर झालेला करार संपुष्टात आलेला आहे. अधोलोकाला मिळालेले संकेत संपुष्टात आलेले आहेत. तुमचं आरोग्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे. जीवन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. सर्व काळचं जीवन देण्यात आलेलं आहे. मृत्यू तुमच्यावर घाला घालू शकणार नाही. अधोलोकाचे संकेत तुमच्या बाबतीत खरे ठरणार नाही. तुमची पायाबंदी होणार नाही. का? परमेश्वर आपल्या लोकांच्या सुटकेसाठी, परमेश्वर आपल्या लोकांच्या मुक्ततेसाठी निघालेला आहे. होय प्रियानो, आज संपूर्ण जगावर मृत्यू राज्य करत आहे असे लोक म्हणत आहेत. नाही, आजही सर्व जगाचं नियंत्रण जीवन देणाऱ्या यहोवा देवाच्या हाती आहे. जर तो म्हणाला पूर्ण झालेला आहे, मृत्यूवर केलेला करार नाहीसा झालेला आहे, होय, हेच सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. देवाच्या मंडळी, आनंद कर, आनंद कर. कारण आपल्यासाठी केला गेलेला करार रद्द झालेला आहे. नवा करार ख्रिस्ताच्या रक्ताने आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि तो आपल्यासाठी जीवनच आहे. सर्व काळचं जीवन, सर्व काळचं जीवन. देवाच्या
पवित्र शास्त्रातून जेव्हा आपण पाहतो त्या सुटके संबंधी, मुक्तते संबंधी अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. येशू ख्रिस्ताने तेरडीवर त्या विधवेच्या मुलाला लोक नेत असताना त्याला उठवलेला आहे. लाजाराला चौथ्या दिवशी मेलेल्यातून ख्रिस्तानं हात मारले, लाजार आलेला आहे. मरणाचं भय बाळगू नका. देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. होय, आपला देव आपल्या सुटकेसाठी आपल्या बरोबर आहे. आपला देव आपल्या मुक्ततेसाठी आपल्या बरोबर आहे. आपला देव आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या बरोबर आहे. का आपल्या अंतःकरणानं म्हणू नये, यहोवा तू चांगला देव आहेस. तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतर कोणी होणार नाही. स्तोत्र 81, स्तोत्र क्रमांक 81 आणि त्याच्या पहिल्याच वचनात काय म्हटलंय पहा. स्तोत्र क्रमांक 81 आणि त्याच्या पहिल्याच वचनामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो, देव आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा, मंजुळी विणा व सतार वाजवा. कारण हा इस्रायलासाठी नियम आहे. आमच्या देवाचं स्तुतीस्तवन करा. बाहेर जरी मृत्यूचं थैमान असलं तरी देवाच्या प्रिय मंडळी, आपला देव हा आपल्याला सुरक्षित ठेवणारा आहे. आणि म्हणून तो आपलं सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे. त्याचं मोठ्यानं गुणगानच करा. त्याचा मोठ्यानं जय जयकार करा. परमेश्वराच्या श्रेष्ठत्वाचं, सामर्थ्याचं श्रेय त्याला प्रत्येक श्वासाघडी द्या. प्रत्येक श्वासाघडी आठवून पहा प्रियानो, या 5 महिन्यामध्ये आपण किती वेळ या आजाराबद्दल विचार करण्यात घालवला आहे आणि किती वेळ या परिस्थितीत आपण मोठ्यानं देवाचं गौरव करण्यात व्यतीत केलेला आहे. आपण हे स्वीकारलंय का? आमचं देव, आमचा देव आमचं सामर्थ्य आहे. आमचा देव आमचं सामर्थ्य आहे. राजा दाविदासारखं आपल्याला विश्वासू होणं गरजेचं आहे. अरे मृत्यू छायेच्या दरीतून मी जाऊ लागलो तरी मी कुठल्या अरिष्टास भिणार नाही. का? कारण तू परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहेस. आपण म्हणू शकलो आहोत का? हॅलो देवाच्या प्रिय मंडळी, आपण हे म्हणू शकलो आहोत का? सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुखातनं देवाचं गौरव प्रगट करताना आपण हे म्हणू शकलो का? देव माझं सामर्थ्य आहे. मी मोठ्यानं त्याचं गुणगौरव करणार आहे. होय, दानिएलानं त्या सिंहाच्या गुहेमध्ये देवाचं गौरव केलं. शद्रक, मेशक, अबेदनोगोनी 7 पट तप्त अग्नीच्या त्या भट्टीमध्ये देवाला विचारलेलं आहे. पाऊल आणि सिलानं त्या बंदिवासामध्ये प्रेज अँड वर्शिप केली. का? आमचा देव सुटकेसाठी आमच्या बरोबर आहे. आमचा देव मुक्ततेसाठी आमच्या बरोबर आहे. आम्हाला संकटाचं भय धरायची गरज नाही. कोरोना व्हायरसची भीती बाळगायची गरज नाही. कुठल्याही आजार आणि रोगाची भीती बाळगायची गरज नाही. का? आपला देव म्हणतो, तुला दिलेला शब्द पूर्ण करेपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या संगती आहे. नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय. नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय आणि या 28व्या अध्यायाच्या
मध्ये परमेश्वर काय म्हणतो पहा. नीतीसूत्रे 28वा अध्याय, पहिलंच वचन, दुष्ट आणि सात्विक याबद्दल तिथे लिहिलेलं आहे. काय म्हणलंय पहा. कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात. कोणाची धावपळ होते या काळामध्ये बघा. अरे व्हायरस आला, जे मग मनुष्याची दगदग धावपळ सुरू होते. तो फक्त सुरक्षित स्थळी पळत असतो. कोरोना व्हायरस गाठणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी मनुष्य आज संपूर्ण जगात धावत आहे. कोण धावतो माहिती का? देवाचं वचन म्हणतं, कोणी पाठीस लागले नसता दुर्जन धावतो. त्याला भीती असते. अरे बाबा, हे मला गाठेल का? हा शत्रू मला गाठेल का? मला आजार गाठतील का? मला रोग गाठेल का? पण धार्मिक सिंहासारखा निर्भय राहतो. जो धार्मिक आहे तो सिंहासारखा निर्भय राहतो. पास्टर माझ्याकडे आले होते. ससूरमध्ये ते काम करतात आणि त्यांनी मला सांगितलं की पास्टर साहेब, पुष्कळ लोक त्या ठिकाणी मी काम करतात, त्यांना माहिती आहे मी प्रार्थना करतो. पुष्कळ लोक त्या ठिकाणी येतात, प्रार्थना करून घेतात. माझ्या मनात अजिबात असं येत नाही बाबा हे जर करोनाग्रस्त असतील तर. ससून मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हा संसर्ग आहे. पण त्या पास्टरांच्या मनात ती भीती नाही का? त्यांच्या ठाई विश्वास आहे. माझा देव माझ्या बरोबर आहे. माझा देव माझ्या. ह्या विश्वासाची नितांत आवश्यकता आहे. नितांत गरज आहे. धार्मिक सिंहासारखा निर्भय राहणार आहे. निर्भय राहणार आहे. कुणाही धार्मिकाला मृत्यूचं भय नाही राहणार. कुठल्याही संसर्गाची भीती वाटणार नाही. कुठल्याही रोगाची पिढीची भीती राहणार नाही. का? कारण वचनात म्हटले, धार्मिक मनुष्य कोण म्हणा तर जो नीतीने व न्यायाने वागतो, देवाचं भय बाळगतो. आणि ज्याच्याकडे देवाचं भय आहे त्याचा विश्वास त्याच्या अभिवचनांवर पूर्ण आहे. कुठलीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येऊ देणार नाही. अरिष्ठांचं भय मी तुला वाटू देणार नाही. आपल्याला सिंहासारखा निर्भय राहायचं आहे. कारण आपला देव सुटकेसाठी आपल्या बरोबर आहे. आपला देव आपल्या मुक्ततेसाठी आपल्या बरोबर आहे. देशाच्या पातकांमुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या मनुष्यांच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते. प्रियानो, घाबरू नका. विश्वासू राहा. विश्वासू राहा. देव त्याच्या अभिवचनाप्रमाणे कार्य करत आहे. त्यानं आपल्याला सोडलेलं नाही, त्यानं आपल्याला टाकलेलं नाही. मला फार नोबल वाटतं, काही लोक प्रार्थना करत असताना फार सहज म्हणून जातात, हे देवा आम्हाला अनाथ असं सोडू नको. देव अनाथ सोडत नाही. आपण त्याच्या सहभागीतेत राहतो का हा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण ख्रिस्ताद्वारा त्यानं दिलेलं अभिवचन काही खोटं आहे का? मी तुम्हास अनाथ असं सोडणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदी तुमच्या बरोबर राहणारा देव आहे. त्यानं सोडलेलं नाही, तो सोडणारही नाही, तो टाकणारही नाही. तो आपल्या मुक्ततेसाठी आपल्या बरोबर आहे, आपल्या मध्ये आहे. तो आपल्याला सुरक्षितच ठेवणार आहे. सुखरूपच तो आपल्याला ठेवणार आहे. पहिले पेत्र 5वा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि याच्यामध्ये
पेत्र काय म्हणतो आपण पाहूया. पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि या 5व्या अध्यायामध्ये पेत्र काय म्हणतो पहा 7व्या वचनामध्ये. आणि इथं असं म्हटलेलं आहे, पहिले पेत्र 5वा अध्याय 6 आणि 7. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्याच्यावर, कोणावर? देवावर आपली सर्व चिंता टाका. देवावर आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आमेन. देवावर आपली सर्व चिंता टाका, काळजी टाका, विवंचना टाका, कारण तो आपली काळजी घेतो. होय, आपली काळजी घेणारा कोण आहे? आमचा देव आहे, जो म्हणतो मी तुला अभिवचन दिलेलं पूर्ण करेपर्यंत अंतर देणार नाही. मी तुझ्यामध्ये आहे, तुझ्या बरोबर आहे. आज किती लोक सर्व आपल्या चिंता आणि काळजी देवावर टाकून निर्भय जगत आहेत, भय मुक्त जगत आहेत. देवाचा आमंत्रण आहे. देव म्हणत आहे, माझ्या लोकांनो, अरे मी तुम्हाला रक्ताचं मोल देऊन, माझ्या पुत्राच्या रक्ताचं मोल देऊन खंडून घेतलंय. अशासाठी नाही की तुमचा अंत अशा व्हायरसने व्हावा. या माझ्या कवेत या, माझ्यावर आपली सर्व काळजी चिंता टाका. मी तुमची काळजी घेतो, मी तुमची काळजी घेतो. का नाही आपण देवाच्या आश्रयाला पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं? साशंक राहू नका, अल्पविश्वासाचे, अल्पधीराचे राहू नका. ही सैतानाची शस्त्र आहे. जेव्हा आपण अल्पविश्वासाचे, अल्पधीराचे साशंक राहतो, सैतानाला आनंद होतो, देवाला दुःख होतं. आपल्याला देवाला आनंदित करायचं आहे. देवाला, होय, देवाला आनंदित करा. योबासारखं देवाला आनंदित करा, देवाला संतुष्ट करा. दानियेलासारखं समोर मरण आहे, देवाला संतुष्ट करा. शाद्राक, मेशक, अबेदनेगो सारखं समोर मरण आहे, देवाला संतुष्ट करा. देवाला संतुष्ट करण्याची गरज आहे. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला देवाचं वचन काय म्हणतं पहा. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि या 10व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. योहान 10 आणि 28वा वचन. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. सेनाधीश परमेश्वराचा पुत्र, ज्यानं तुमच्या आणि माझ्या उद्धाराची जबाबदारी स्वीकारून आपल्या निर्दोष निष्कलंकित रक्ताद्वारे आपल्याला खंडून घेतलेला आहे, तो येशू म्हणतो, तो येशू म्हणतो, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही, त्यांचा कधी नाश होणार नाही, आणि त्यांना माझ्या हातातून कुणीच हिसकावून घेणार नाही. आणि म्हणून आपण सुखरूप आणि सुरक्षित राहणार आहोत. आमचा देव सुटकेचं कार्य करत आहे. आपल्या मुक्ततेची जबाबदारी तो पार पाडत आहे. आपण त्याच्यावर अवलंबून आहोत काय? आपण त्याच्यावर भार टाकून निवांत आहोत काय? आपण आपला देव आपल्या सुटकेसाठी आहे म्हणून आपण आनंदित आहोत काय? आपण प्रत्येक श्वासागणी आपल्या मुखानं हे कबूल करत आहोत का? यहोवा, तू चांगला देव आहेस.
माझा आणि जगाचा देव आहे. तुझ्यामुळे आम्ही सुखरूप आणि सुरक्षित आहोत. देवाच्या आपला देव आपली सुटका करत आहे. आपला देव आपली मुक्तता करत आहे. मी गॉड चॅनलवर पास्टर स्टीवन ब्रुक्स यांचा संदेश ऐकत होतो. पवित्र आत्म्यावर फार सुंदर संदेश मालिका या सेवकानं देवाच्या अभिषिक्त दासानं सादर केली. आणि संदेश देत असताना त्यांनी एक फार छान उदाहरण दिलं घडलेल्या सत्य घटनेवर, की पवित्र आत्मा आजही कार्य करत आहे. परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आजही चिन्ह चमत्कार करत आहे अद्भुत रीतीचे. आणि ते सांगत होते की एक अमेरिकन मिशनरी आपल्या एका डॉक्टर सहकार्याबरोबर ग्वाटेमाला या देशामध्ये गेले. ग्वाटेमाला या देशामध्ये ते गेले आणि त्या देशात ते स्वार्थेची सभा घेत असताना, देवाच्या वचनातून बोलत असताना त्या ठिकाणी एका मुलीला आणण्यात आलं आणि ती मुलगी मृत्यूच्या शय्येवर होती. डॉक्टरांनी सांगून टाकलेलं होतं की काही वेळातच ही मुलगी मृत्युमुखी पडणार आहे आणि त्यांनी सगळे औषधोपचार थांबवून तिला घरी पाठवून टाकलेलं होतं. आणि मग त्या मुलीला त्या सभेमध्ये आणण्यात आलं, संदेश झाला, ऑल्टर कॉल देण्यात आला आणि मग त्या मुलीलाही पुढं ऑल्टरवर आणण्यात आलं आणि मग तिच्यासाठी प्रार्थना सुरू झाली. आणि हे देवाचे सेवक तिच्यासाठी प्रार्थना करू लागले. डॉक्टर त्या ठिकाणी होते. प्रार्थना झाली, त्यांनी मुलीची नाडी तपासली आणि त्यांनी घोषित केलं मुलगी मेलेली आहे. मुलगी मेलेली आहे. परंतु स्वार्थिकाचा विश्वास फार मोठा होता. त्यांनी सांगितलं नाही मुलगी उठणार आहे, मुलगी उठणार आहे. आणि ते स्वार्थिक त्या मुलीला त्यांनी आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि ते प्रार्थना करू लागले. त्या मुलीसाठी ते प्रार्थना करू लागले. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 6 तास झाले, 10 तास झाले. त्या डॉक्टरांनी सांगितलं, साहेब मुलगी मेलेली आहे, तिच्या आई वडिलांच्या ताब्यात प्रेत देऊन टाका. सेवक म्हटले नाही, मी प्रार्थना करणार आणि मुलगी उठणार आहे. 12 तास झाले, सेवक प्रार्थना करत होते. आत्म्याच्या सामर्थ्याने मुलीला कवटाळून प्रार्थना करत होते आणि 12 तासानंतर मुलगी जिवंत झाली. सत्य घडलेली घटना आहे. देवाचा आत्मा आजही कार्य करत आहे. भिऊ नका, घाबरू नका. मरणाच्या भयानं आयुष्यातील बहुमूल्य क्षण वाया घालवू नका. देवाला उंच करा, देवाचं उपकार स्मरण करा. म्हणा देवाला, तू आमचं सामर्थ्य आहे. का? जसं हबक्कुकला पटलं, आमचा देव आमच्या सुटकेसाठी आमच्या बरोबर आहे. आमचा देव आमच्या मुक्ततेसाठी आमच्या बरोबर आहे. आणि तो म्हणतो, मी तुला सोडवणार आहे, मी तुला मुक्त करणार आहे. तुला दिलेलं अभिवचन पूर्ण करेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. आणि आपल्याला मिळालेलं अभिवचन येशू म्हणतो, जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. देव अंतर देणार नाही. आपला देव सुटकेसाठी आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून आजच आत्ता या क्षणापासून आपण एकच करायचं आहे. प्रत्येक श्वासाकडे देवाला म्हणा, देवा तू माझं सामर्थ्य आहेस. देवा तू माझं आरोग्य आहेस. देवा तू माझं जीवन आहेस. आणि जेव्हा आपण हे करू, देव संतुष्ट होणार आहे आणि तो आपल्याला अधिक अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन म्हटलं, यास्त ज्यास ऐकाव्यास कान आहे तो
हे ऐको. प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा यहोवा बापा, आभार मानतो या वचनांद्वारा भाष्य बोलला. ऐकणारे कान, समजणार मन आणि त्याप्रमाणे वागणार अंतःकरण द्यावंस, ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारा करतो म्हणून ऐक पित्या. आमेन. ज्यांचे वैयक्तिक वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये झालेले असतील, या आठवड्यामध्ये असतील, त्याचप्रमाणे ज्यांचे लग्नाचे वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये झाले असतील किंवा या आठवड्यामध्ये असतील, तसेच जे कोणी आजारी आहे अशा सर्वांसाठी पाळकसाहेब प्रार्थना करतील. प्रार्थना करूयात. प्रीतिपूर्ण यहोवा देव बापा, मान, महिमा आणि गौरव देत तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत तुझ्या दयेच्या सणाजवळ येतो. या वेळेमध्ये यहोवा देव बापा, ज्या सर्व तुझ्या प्रिय लेकरांचे जन्मदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झाले, किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे, अशा प्रत्येकांची आम्ही आठवण करतो. पिता परमेश्वरा, त्या प्रत्येकांना आशीर्वादित कर, दीर्घायुष्यानं भरून टाक. नीती 16:4 प्रमाणे ज्या उद्देशानं तू त्यांना निर्माण केलंय, तो उद्देश त्यांनी प्रार्थनापूर्वक जाणावा आणि देव बापा तो पूर्ण करण्याकरता जगावं. कारण देवानं आपल्याला याकरता संधी दिली, आणखीन 1 वर्षाची वाटचाल करण्याची संधी दिली. हा विश्वास प्रत्येकाने बाळगावा असं तू कर. ज्यांचे लग्न वाढदिवस संपन्न झाले आहेत, होणार आहेत, त्यांच्याही करता आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. यहोवा, त्यांनाही तू दीर्घायुष्य दे, त्यांच्या सहित त्यांची कुटुंब आशीर्वादित कर आणि या सर्वांना जन्मदिवस आणि लग्न वाढदिवस अनेक तू दाखवावेस, ही माझी प्रार्थना आहे. कारण तुझं अभिवचन आहे नीतिसूत्रकाराद्वारा, माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची वर्षे कैक होती आणि तो आशीर्वाद या सर्वांना तू द्यावास, ही आमची प्रार्थना आहे. यावेळेस आम्ही आजारांसाठी प्रार्थना करतो. बापा देवा परमेश्वरा, प्रामुख्याने आम्ही आभार प्रदर्शनाची प्रार्थना करतो. तुझे अभिषिक्त दास आणि आमचे सहकारी बंधू रेव्हरंड सुधीर पारकर यांच्यासाठी पिता परमेश्वरा, गुरुवारी सायंकाळी एन्जिओप्लास्टीची प्रक्रिया यशस्वीरित्या त्यांच्या शरीरावर पूर्ण झाली, हृदयावर, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि त्या भावाला तू आता तंदुरुस्त करत आहेस, याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आणि लवकरच तुझ्या पवित्र वेदीवर या भावाला तू तुझ्या सेवेकरता घेशील आणि त्याच्याकडनं दीर्घायुष्य तुझी सेवा करून घेशील, हा विश्वास आम्ही घोषित करतो. त्यांच्या सहित त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रिय बंधू सुरेश चांदेकर यांच्यासाठी. पिता परमेश्वरा, त्या भावासाठीही आवश्यक ती सर्व गरज आणि मदत उपलब्ध व्हावी आणि त्या भावाचं अंथरुण बदललं जावं असं दयेने आणि कृपेने होऊ दे. त्याला आरोग्य दे, ही माझी प्रार्थना आणि विनंती आहे. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रिय बंधू प्रमोद सोनानी याच्यासाठी. त्याही भावाला आरोग्याची गरज आहे आणि ते तू द्यावंस, ही माझी प्रार्थना आहे. आमच्या मंडळीतील जे कोणी लहान थोर आजारी आहेत, वडीलधारे, वयोवृद्ध, तरुण तरुणी, लहान बालक, प्रत्येकांना तू नावानं ओळखतोस, त्या सर्वांना स्पर्श कर तारणाऱ्या ख्रिस्ताच्या जखमी आणि रक्ताळलेल्या हाताचा. आणि दे बापा, प्रत्येकाला एकपर्यंत आरोग्य दिलंस, येथून पुढेही दे, ही प्रार्थना करतो. पित्या, आमची प्रार्थना तू ऐक. तारणारा ख्रिस्त याच्याद्वारा प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, अपना मुख प्रकाश तो तुम्हार पाडो, तुम्हार तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं, मनशांतीनं आणि पवित्र आत्मिक कृपादानानं
देवाच्या गौरवासाठी आता आणि सदा सर्वदा भरलेलं असं राखो. आमेन. या वेळेमध्ये आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणूयात. त्यानंतर आशीर्वाद घेऊ. उपासनेची सांगता सुवंद्य देव या गीताद्वारे करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव जो बापाची प्रीती, देव जो पुत्र याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रेलेकरांबरोबर आतापासून येथून पुढे युगानुयुग राखो. आमेन. आमेन. सुवा